हे आपण ऐकणार आहोत मनोज आराजांना आणि रिव्ह्यू जो आपण पाहत आहेत प्रताप शेलार, त्याचप्रमाणे शुभम मोरे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर विश्वास शेलार सर यांच्याकडून एक थम्सअप कोल्ड्रिंक, सुरेश पवार साहेब यांच्याकडून एक डझन केळी आणि नितीन शेलार यांच्याकडून आपण पाहत आहेत ही ट्रॉफी. धन्यवाद पालकर भूषण. आपण आवाज जो ऐकला गेला या आवाजाकरिता खूप त्यामागे ना मेहनत घेतली गेली आहे. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. विशाल चेंडू क्रमांक 2 यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही आहे. एष्ट्यांच्या मागे कांचन डुकटेला पाहू शकाल. त्यांच्या हातामध्ये चेंडूनं विसावा घेतलाय. विद्यमान सामन्याचा जर विचार केला गेला तर बाद फेरीचा सामना आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं ते पाहू शकाल. DK 11 संघ नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून जे लाईव्ह दर्शक पाहतात त्यांचं सुद्धा या कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बॅटची टॉप एच कांचन डुकट्या म्हणजे चुकी करणार नाहीये. बडी मछली या वेळेस DD ला जावं लागेल. बॅक टू द डग आउट. क्या बात है विशाल. विशाल ठाकरे विकेटची हॅट्रिक जर घेतली ना तर समाधान ग्रुप कडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि योगेश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. विशाल विकेट हॅट्रिक घेतली तर 1 विकेट आली आहे. मागच्या मॅचचा हिरो अप्रतिम फलंदाजी ज्याने केली आहे चेतन जाधव मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये कारण हा बाद फेरीचा सामना आहे. पुन्हा एकदा विशाल सज्ज होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पकड केली आहे. रायगडचा टायगर वैभव शेलार अजून सुद्धा येणं बाकी आहे. त्याला माहिती आहे सिच्युएशन थोडीशी खराब झाली आहे. चेतनला प्रमोट केलंय. विशाल सज्ज झालाय. चेंडू क्रमांक या षटकातील 4था. या वेस्कटचा फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का प्रश्न चिन्ह आहे आणि चेंडूला स्टॉप केलंय जॉन्टीनं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. एक धाव आपल्या संघासाठी अडकवली गेली आहे. पूर्वार्ध चालू आहे. उत्तरार्धामध्ये एक धाव खूप महत्वाचे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळते 4 या आकड्यावर. वन शॉट आहे. 2 धावा ऍड केल्या जातील आणि या 3 धावा. एक धाव शॉट होती. विक्रांत जर तू अर्धशतक लगावलं गेलंस ना तर हर्ष पवार यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि 30 धावा काढल्यास तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विशाल सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. फटका बसलाय, फटका बसलाय. चेंडूच्या खाली कोण येईल या वेळेस. काय घडलंय, काय घडलंय. खूप महत्वाचा झेल होता विशाल आणि डोक्याला हात दिलेत कल्पेश पाटीलने. त्याला माहिती आहे की चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. जेव्हा जेव्हा अशा चुका घडतील ना तेव्हा तेव्हा मग रात्री आठवण येईल या चुकांची. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये एखादी चूक ना तुम्हाला खूप महागडी पडू शकते. एक जीवनदान दिलं गेलंय आणि धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 4 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. सॉरी 3 धावा आहेत. एक धाव शॉट होती. 3 धावा आहेत. क्षमस्व असावं. 4 झाल्या. 4 आता एक धाव 4 झाल्यात. यस खोलवर टप्प्याचा चेंडू. तिकडे रोशन पवार काय करेल. जीवाची आकांक्षा केली परंतु चेंडू पर्यंत पोहोचणार नाही. चौकार आलाय बघा. स्ट्राईक चेंज झाली नसती ह्या चेंडूवर. या अगोदरच्या चेंडूवर जर झेल टिपला गेला असता तर चेतनला स्ट्राईक आली नसती आणि स्ट्राईक आली आणि आल्या आल्या चौकार सुद्धा आला. बघा एक झेल काय करून जातोय. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 8 या आकड्यावर. 8 रन्स.
या षटकाचा जर विचार केला गेला तर षटक कंप्लीट झालं आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 या आकड्यावर आली आहे. मसरूल एक्सप्रेस आजचा दिवस रोशननं गाजवलाय. त्या पावलावर पाऊल टाकून आज गोलंदाजी करावी लागेल. तर समोर आव्हान आहे. यानंतर अजून सुद्धा एक बिग हिटर येणं बाकी आहे की जो सामना घेऊन चालणारा प्लेयर वैभव शेलार अजून डग आउटला आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे पंच. 3 मिनिटं गेली तरी चालतील ड्रिंक्स ब्रेकला, काही प्रॉब्लेम नाही. रणनीती आखा. फटका, स्टाईलिश फटका, ही ओळख आहे विक्रांत पवारची. आणि दाखवलं गेलं की माझा झेल का तुम्ही सोडलाय. कल्पेश पाटील स्वतः संघाचे संघमालक, त्याला माहिती आहे की एक एक धावी खूप महत्वाची असतं. जर विचार केला गेला तर राजकारणामध्ये एक एक मतदान हे खूप महत्वाचं असतं आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी एक एक गुण खूप महत्वाचा असतो आणि ते पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 10 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी संत सुरुवात आहे कारण डीडी बाद झाल्यानंतर दीपेश डुकटे बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर आलाय. अर्धशतकाकरिता 1000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं हर्षद पवारनं. विशालला विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहू शकाल. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनचा क्षेत्ररक्षक तिकडे पुढे सरसातो जॉन टी. चेंडूला फेकेल, अंडरआर्म फेकी गेली आहे. बॅकअप चांगला आहे तिकडे. ज्ञानेश्वर पाटील स्वतः होते बॅकअपला. 2 धावा अजून ऍड केल्या जातील. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 12 या आकड्यावर. 70 तरी धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. मागच्या मॅचचा जर विचार केला गेला तर स्कोर कार्डवर 77 धावा लावल्या होत्या आणि तो सामना जिंकला होता श्रवण 11ने. म्हणजे 70 प्लस जर तुम्ही धावा केल्या ना की जवळ मॅच मध्ये बनाल. विक्रांत पवार त्याच्या छोट्या कदकाठीवर जाऊ नका कारण त्याच्याकडे फटके आहेत आणि सराव सुद्धा या कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग साठी त्यानं सराव सुद्धा केलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे व्हिडिओज आम्ही पाहिलेत की कष्ट काय असतात. ओ बॅटची एज, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. बघा कांचन डुकटेला सांगितलं की नाही या वेळेस मी राहतोय यष्टी रक्षक आणि व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट, दर्जेदार झेल टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. कोणाकडे असेल ना तर अवेलेबल करून द्या. अप्रतिम झेल टिपला आणि विक्रांतच्या खेळीला पूर्ण विराम दिलाय. बघा सेनापती मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा सेनापती आहे. या सेनापतीला तर तुम्ही सेनापतीची विकेट घेतली ना तर मग सेना आपोआप खाली जाईल. सेनापती को गिराव तो सेना अपने आप गिर जाएगी. यस, त्यांचा खेळ पाहण्याकरिता त्यांच्या धर्मपत्नी माधुरी शेलार या सुद्धा इथपर्यंत पोहोचल्या गेल्यात की म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो आणि प्रोत्साहनाकरिता इथपर्यंत पोहोचल्या गेल्यात. तर या कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वहिनी साहेब. बघा रणनीती आखल्या जातील कारण मोठा खेळाडू आहे वैभव शेलार. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, हलक्या हाताने खेळला. रुपेश शेलार आहे तिकडे, चुकी करणार नाही शॉर्ट पॉईंटच्या रिझन मध्ये. बघा मॅच घेऊन खेळणारा प्लेअर आहे, त्याला माहिती आहे कोणत्या सिच्युएशनला कसं खेळायचं आहे आणि कोणत्या गोलंदाजाची निवड करायची आहे हे त्यानं अचूक हेरलंय. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्या सगळीच सीमित आणि स्थिर 12 या आकड्यावर राहिली आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये रोशननं चांगली गोलंदाजी केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन आहे म्हणजे 30 यार्डचा जो घेरा आहे ना त्यामध्ये त्याच्या बाहेर तुम्ही 2 क्षेत्ररक्षक ठेवू शकताय. त्यामध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. या वेळेस कांचननं दर्शवलं गेलं की चेंडू माझ्यापर्यंतच येतोय आणि या वेळेस अप्रतिम झेल. वैभव शेलार
बॅक टू द डग आउट. जल्लोष उत्साह बघा मैदानाच्या आतमध्ये काय डीके 11चा. योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये. सामना झाला ना की घेऊन जायचंय. प्रेशर होता वैभववर, त्याला माहिती होते की माझं राहणं खूप गरजेचं होतं. आता मात्र दारोमदार जी राहिली आहे ना ती कोणाच्या खांद्यावर, तर ती चेतनच्या खांद्यावर राहिली आहे. चेतनला इथनं मॅच टर्न करावी लागेल. या अगोदर त्यानं टर्न केली आहे. विशालच्या या षटकामध्ये 3 षटकार जर ठोकले ना तर 500 रुपयाचा कॅश प्राइज किरण जाधव. पण तू विशाल ते कार्य करून देणार नाहीये कारण रिदम मध्ये आलाय. बघा रोशन पवारचा विचार केला गेला. काल मला म्हणाला होता की सर आज रिदम नव्हता माझा, पण उद्या बघा मी नव्यानं जोशानं येईन. आणि ते कार्य मैदानाच्या आतमध्ये त्यानं केलंय. व्हॉट अ बॉलिंग. आणि मी तर म्हणे ना खेळ एकाचा नसतो, सांघिक खेळ असतो. विशालनं मेहनत घेतली, कांचननं मेहनत घेतली, बॅकफुटला गेला, खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप पॉईंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, परंतु काहीच करणार नाही. जॉन्टी चौकार आलाय आणि खेळावं लागेल. धाबा तुम्हाला जमावं लागतील. या 4च्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळतीये ती 16 या आकड्यावर. जबाबदारी घ्यावी लागेल, मग ते आयुष्य असू दे किंवा क्रिकेट असू दे. जेव्हा जेव्हा तुम्ही जबाबदारी घ्याल ना तेव्हा तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडाल. की उद्याच्या सुखासाठी चाललेली आज जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य आहे. ती ओढाताण तुम्हाला करावी लागेल, क्रिकेट असू दे किंवा मग आयुष्य असू दे. आणि ती करताना पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे की आता जर राहिले ना ते सर्व माझ्या खांद्यावर येऊन राहिलंय. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज झालाय. गोलंदाजाला तेवढीच साथ दिली होती. प्रत्येक खेळाडू मेहनत घेताना पाहायला मिळतोय आपल्याला. शॉर्ट चेंडू, पुलचा फटका, क्षेत्ररक्षकाची निवड केली आणि या वेळेस मात्र चुकी झालेली नाहीये. या वेळेस चेतनच्या खाईला पूर्णविराम. ओ माय गॉड, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हार्दिकनं झेल घेतलाय, दर्जेदार झेल. आता मात्र कंबरडं मोडलं गेलंय टीम सानवी 11 संघाचं. समाजसेवेचा राजा अजित पाटील दादा आला नावाला. मंदार आरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मंदारनं क्वालिफाय पर्यंत पोहोचवण्यासाठी ना खूप काही केलं होतं. आता क्वालिफायरच्या मॅच चालू झाले, आता काहीतरी करावं लागेल. विशाल या वेळेस थोडीशी लाईन भरकटलाय. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु खूप बाहेर गेला. आणि पंचानं दर्शवलं गेलं की हा चेंडू वाईट आहे आणि एक धाव ऍड केली जाईल. आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आली आहे ती 17 या आकड्यावर. 17 आकडा नेहमी घातक मानला जातोय. बघूया 17 या आकड्यावर काय घडलं जाईल. विशाल रिदम मध्ये आलाय कारण अप्रतिम गोलंदाजीचा स्पेल त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. क्या बात आहे विशाल. पुन्हा झेलची संधी, क्षेत्ररक्षक पोचेल का. रुपेशला डबल माइंड मध्ये होता, झेलवर जाऊ की धावा अडकवू, परंतु यावेळेस त्यानं सांगितले की नाहीये झेल होणार नाहीये. एकदा अजून ऍड केली जाईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या धावपळकार पाहायला मिळतीये 18 या आकड्यावर. प्रेक्षकांना अपेक्षा केली होती की क्वालिफायरचे सामने कसे होतील, परंतु एकतर्फी मुकाबला होताना पाहायला मिळतोय. या अगोदरची मॅच सुद्धा एकतर्फी झाली आहे. इकडे सुद्धा थोडीशी दयनीय अवस्था सानवी 11 या संघाची. प्रेशर आहे, हा प्रेशर असतो. फटका चांगला, डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. जॉन्टी, धीरज डुकटे तिकडे आहे. धीरज डुकटे आहे ना त्याच्याकडं फेकी एवढी चांगली नाही आहे. एक धाव अजून ऍड होईल. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 19 या आकड्यावर. सर्वात जास्त मी कौतुक करेन ना
ते मात्र कॅमेरामॅन मंजित कुडू आणि मुनीत कुडू अप्रतिम. बघा ज्या पद्धतीनं कॅमेरा वर्क केला जातो, दर्जेदार शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न रुपेश तिकडे आहे आणि या क्षेत्रामध्ये रुपेशनं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. खऱ्या अर्थानं खूप काही केलंय. वेदू पाटीलकडनं मग शुभेच्छा आल्या. DK 11चा तो प्लेअर आहे की DK 11 फायनल मारणार बघा, आणि त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या त्या टीमला. वेदूकडनं शुभेच्छा आल्यात. वेदांत पाटील यावेळेस डबल माइंड मध्ये होता. विशाल आता चुकी करणार नाहीये, कारण रोज रोज दिवाळी नसते दादा, एक दिवशी अमावस्या पण येईल. विकेटचं पतन. चेंडूंचा खेळ झाला. 18 चेंडू मध्ये धावा किती जमवल्यात, तर प्रश्न आलाय की 20 धावा या 18 चेंडूवर पाहायला मिळत आहेत. जितेंद्र पवार आपल्याकरिता पारितोषिक लागलंय की हॅट्रिक जर लगावली ना तुमचे भाऊजी वैभव पाटील सावरोली यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 20 ज्ञानेश्वर पाटील सर मला बॅकस्टेजला म्हणाले होते की परफॉर्मन्स आमचा ना या मॅच मध्ये मनोज बघ की काय असते, आमची एकजूट काय आहे ना ती बघ. आणि खऱ्या अर्थानं हे बोललं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ना ते करून सुद्धा दाखवलंय त्याने. हा संघर्ष आहे, ही जिद्द आहे. बघा कालपर्यंत असं वाटत असेल ना DK 11ला की आम्ही क्वालिफाय होऊ की नाही होऊ, ही शंका त्यांना होती. तदनंतर मात्र क्वालिफाय झाले आणि अप्रतिम जय हनुमान संघाचा बाजार उठून ते इथपर्यंत पोहोचले. म्हणजे ना आता जितेंद्र पवार कुर्ता घालायला मोकळा होईल. खोलवट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिकडे हार्दिक आहे. बघा स्टॉप केलंय, कसं चेंडूला स्टॉप केलंय, क्या बात आहे. ही एकजूट बघा कशी असेल. या अगोदर ना DK 11चा जर विचार केला ना तर खराब क्षेत्ररक्षण म्हणून ही टीम ओळखली जायची. आज जर प्रेक्षक राजा म्हणत असेल की काय बदल झालाय, बदल करणं गरजेचं असतं. आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पोहोचली गेली आहे. 21 या आकड्यावर 21 रन्स लागल्या गेल्यात. स्कोर काढला. निरंजन आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहू शकाल निरंजन. रोशन मसरोली एक्सप्रेस या नावानं मात्र ओळखला जातोय. पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू, कटचा फटका, काय फटका, दर्जेदार. क्षेत्ररक्षक नाहीये. बघा जेव्हा जेव्हा ही लीग असते ना तेव्हाच फक्त निरंजन डुकटे इथपर्यंत पोहोचतात. कुठल्याही प्रकारचा सराव नाहीये, परंतु बॅट ज्या पद्धतीने हातामध्ये घेतली की आहे माझ्याकडे ती क्षमता आहे.
शॉर्ट चेंडू टाकला होता, अर्ध्या पिचवर टाकला होता रोशनने, त्याचा पुरेपूर समाचार घेतला निरंजन दुकटेनं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. रुपेश शेलार करिता खूप लॉंग चेस आहे, खूप लॉंग चेस आहे. बघा सेम चेंडू होता आणि त्यावर पनिशमेंट सुद्धा सेम आहे. एकोणतीस धावा झाल्या, 2 चौकार. संघाला तारेल का? संजीवनी दिली यावेळेस टॅप केलं चेंडूला, अशी तिथपर्यंत पोहोचेल. एकदा मात्र अर्जित केली जाईल आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळेल. ती जवळजवळ 30 या आकड्यावर, 30 धावा आल्यात स्कोर कार्डवर. मंदार आज जादुई फलंदाजी करावी लागेल. इथपर्यंत पोहोचवलंयस, इथनं अजून पुढे न्यायचं आहे ना, मग ती फटकेबाजी करावी लागेल. क्वालिफायरसाठी मंदारनं तो एक सामना जिंकला आणि खऱ्या अर्थानं क्वालिफायरचे दरवाजे उघडले होते. प्लेऑफमध्ये त्यानं नेऊन ठेवलं होतं. इथनं प्रवास थोडासा कठीण झालाय. रोशन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डिपोर क्षेत्ररक्षक तिकडे हार्दिक आणि केडी आहे. यावेळेस हार्दिकनं चेंडूला स्टॉप केलं, फेकी केली आहे. काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये हार्दिक तिकडे तैनात आहे. एकदा अजून ऍड केली जाईल आणि एकेरीनं धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळेल ती 31 या आकड्यावर. 31 रन. 31 झाल्या. दयनीय अवस्था मी तर म्हणेन सानवी 11. 60 तरी धावा जोडाव्या लागतील. रुपेश तिकडे आहे, सज्ज झाला आणि पुनश्च एकदा क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. पॅकअप साठी बघा ज्ञानेश्वर पाटील तिकडे आलेत. षटक कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस म्हणजे 24 चेंडूंचा खेळ झाला आणि 24 चेंडूमध्ये धावा किती जमल्यात तर उत्तर येईल 32 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये किती धावा काढल्या जातील. एक छोटीशी विश्रांती घेऊया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2. निरंजननं 2 चौकार आलेत. आता मात्र पाहू शकाल हार्दिक आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. फलंदाजीमध्ये खूप काही केलं, क्षेत्ररक्षणामध्ये खूप काही केलंय. यावेळेस खराब चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्याकरिता तिकडे ठेवला होता, परंतु त्याच्या डोक्यात अजून ऍड केली जाईल आणि एकेरी धावेनं धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 39 आकड्यावर. लेफ्टी रायटी बॅटर आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल होताना पाहायला मिळतोय आपल्याला आणि तो करावा सुद्धा लागेल. जात नाही माहिती आहे, जोखीम येईल. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळजवळ 41 या आकड्यावर. भाई तुझे क्लासमेट आहेत ना विपुल जाधव, यांच्या माध्यमातून प्रति षटकाराकरिता 200 रुपये लावले, 100 वाढवलेत. काही गोलंदाजी नाही, वाईटचा इशारा आलाय. थोडा लेट येतोय परंतु थेट येतोय. वाईटचा इशारा आला आणि धावसंख्या आपण पाहू शकाल जी लागली गेली 43 या आकड्यावर. अजून सुद्धा या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू येणं बाकी आहे. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोचेल का पाहावं लागेल. जीवाची आकांक्षा केली आहे रोशननं आणि यावेळेस दुसऱ्या अटेंडला झेल टिपलाय. खेळीला पूर्ण विराम आलाय. मंदार बॅक टू द डगआउट.
ना आता केवळ पाटील भिनार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज येईल. 2000 जास्त झाले, 2000 म्हणजे थोडे 1000 लावले असते तर मारले असते. आशिष गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. आशिषला डाव्या हातानं गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. हाईटचा फायदा उचलेल का ते मात्र पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल होतोय. धावसंख्या आहे ती 43 या आकड्यावर. इथनं 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये जर 17 धावा आल्या तर फायटिंग स्कोर बनेल. बदल केला जातो क्षेत्ररक्षणामध्ये. वेळ घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. कालच्या दिवसामध्ये जितेंद्र पवारनी अंधारात मॅच खेळवली, पण आज टाइम आहे आपल्याकडं. हे जितेंद्र पवारच खेळू शकतो. 6 ओव्हरच्या 10 मॅच त्यांनी खेळवण्याचा पराक्रम विक्रम केलाय. त्याच्या नांदी पण कोण लागू शकत नाही. त्यांना माहिती आहे करणारा एकटाच आहे. आशिष हाऊस दॅट अपील केला, काहीच करू शकणार नाहीये. कारण चेंडू पंच दाखवा बाईचा आहेत. यस, आज हात पण वरती होतो, थोड्या वेळात पाय पण वरती करा. बाईज लेग बाईज दाखवा. आज परफॉर्मन्स चांगला द्याल ना तर 500 वाढतील पॅकेटमध्ये. आणि हे मसरोलीवाले आहेत, ठरवणार भाव आपला देणार कमी. यांच्यावर भरोसा नाही म्हणून ऍडव्हान्स घेऊन ठेवायचा. निरंजन दुकटे आपणाकरिता आपले क्लासमेट जे आहेत ना विपुल जाधव राजे यांच्या माध्यमातून 200 लावले षटकाराकरिता. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का प्रश्न आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, स्टॉप केलं, चेंडूला रिलीज केलंय. चौकार सेव्ह केलाय आणि या 2च्या मदतीने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळतोय. सॉरी, 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 49 या आकड्यावर. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक तिकडे आहे जॉन्टी. जीवाची आकांक्षा केली, फेकी थोडीशी कमकुवत आहे, मी अगोदर म्हटलं होतं. पण यावेळेस बघा हाताला थोडासा खांद्यामध्ये दुखापत झाली आहे तरी सुद्धा फेकी चांगली केली आहे. एक धाव आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते. केवल पाटील भिनार यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक मारली तर 3000 वाढवलेत. पण मारा एकदांचे पैसे लावलेत म्हणजे जोरात पण लावावं लागेल. हा बघा कसं अफजल खान शिवाजी, कारण ही अशी परिस्थिती आहे. रोशन छोटा पॅक आहे आणि आशिष मार्को यान्सन आहे. ओहो, स्लोअर चेंडू चेंज ऑफ पेस केला आणि पाहू शकाल रनआउट झालाय. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दोन चेंडूचा काही इथनं बाकी आहे. बघूया षटकार येईल का बाईच्या बॅटमध्ये, ते मात्र पाहावं लागेल. प्रयत्न तर केला, पुनश्च एकदा चेंडूची गती काढून घेतली गेली. डॉट बॉल. शेवटचा चेंडू धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 50. एक चेंडू अजून बॅलन्स आहे आणि त्यावर जर एक मोठा फटका आला तर 56 धावा येतील, म्हणजे चांगली धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल.
पाहायला मिळाली सलामीची जोडी. एका बाजूनं धीरज डुकटेला पाहू शकाल तर दुसऱ्या बाजूनं कांचन डुकटे, केडी आणि जॉन्टी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतीये. 52 धावांचं टार्गेट सेट केलंय की 52 धावा तुम्हाला जमवायचे. 36 चेंडू आणि 52 धावा. हॅलो वेलकम बॅक सर्व तमाम क्रिकेट रसिक मायबाबांचं कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. प्रेक्षक राजांना विनंती आहे की बाउंड्रीच्या बाहेर थांबा. एका झेलकरिता 100 रुपये 100 रुपयाचे कॅश प्राइज प्रेक्षक राजांकरिता आहे. इस धीरजला आपण पाहणार आहोत. त्यानंतर कांचन दुकटे सर ऑन बॅटिंग मार्क, गोलंदाजी मार्कवर वैभव शेलार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 51 धावा झाल्यात, 52 टू विन असं वैभव शेलार गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. 52 धावा रोखल्या जातील का, इथे पहा प्रश्न पडलाय. पहिलं षटक मेंढटी पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो वैभव शेलार. बॅटिंग स्टार्टवर आपण पाहू शकाल तर कांचन दुकटे ऑन बॅटिंग मार. नॉन स्ट्रायकर झोन जॉन्टी निलेश दापशी ग्रीन सिग्नल दर्शवतात की स्टार्ट ऑफ द मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस काय वेगानं चेंडू ट्रॅव्हल केलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चेंडू सरळ सीमा रेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. कांचन दुकटे गुड शॉट, चौकार 4. पहिलाच बॉल चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकाराकरिता 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. काही फटका सजवला गेलाय. 30 सर्कल मध्ये पूर्ण घेरा केलाय. नेक्स्ट बॉल यावेळेस फुलटा चेंडूला थारा नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. वेल प्लेड बाय कांचन दुकटे. दोन्ही खेळाडूंचे डावपेच माहीत आहेत आणि त्या डावपेच करिता पाहू शकाल वैभव शेलार रणनीती आखतोय, परंतु इथे रणनीती सक्सेसफुल पॉवरफुल ठरत नाहीये. पहिलं षटक मार्गावर चालू आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवर अटॅक केलाय. यावेळेस फलंदाज बाद. गुड कॅच. क्वालिटी फलंदाजाला परतावा लागेल कारण की 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर पाहू शकाल तिसऱ्या बॉलवर विकेटचं पतन होत आहे. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. वेलकम बॅक. रोशन पवार नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉलवर शेवटी आपण पाहू शकाल विकेटचं पतन झालंय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. हॅलो चेक. यस आणि आपण पाहू शकाल श्रवण विश्वास शेलाराला विनंती करतो की
वैभव त्याला घेऊन मंचावर यायचं आहे. ज्याच्या नावानं टीम आणि जी टीम फायनलला पोहोचली आहे श्रवण 11, त्याचा ऑनर श्रवण इकडे आलाय, विराजमान होऊन घ्यायचं आहे. ज्याच्या नावानं यश आलंय श्रवण 11 आणि फायनलमध्ये पोहोचली आहे टीम, मी दिनेश सोगळे आपणास विनंती करतो की त्या चिमुकल्याचा आपण उचित सन्मान करायचा आहे. ही छायाचित्र पहा, कॅमेरामध्ये बंदिस्त केली जातात. श्रवण 11 संघाचा खेळाडू बाई श्रवण इथे पोहोचलाय आणि त्यांचं स्वागत सत्कार दिनेशजी सोगले यांच्या माध्यमातून केले जातात. ज्यावेळेस 360 डिग्री सूर्यकुमार यादव कॉपी बुकची आठवण करून दिली. काय फटका सजवला गेला आहे, नक्कीच आपण पाहू शकाल. सुपर बॅटिंग आणि काय फटका सजवला गेला आहे. धीरज दुकटे आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले आहे 13. नेक्स्ट बॉल यावेळेस जितेंद्र पवार, गुड कॅच ऑफ क्वालिटी. इथे पहा, कारण की मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय वैभव शेलार, पहिली बारी हमारी थी अब बारी तुम्हारी है, असं मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. अखेरकार जी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती ना, कांचन आणि धीरज दुकटे, ते दोन फलंदाज बाद झाले. संघाची टोटल आतापर्यंत पाहिली तर 13 आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 13 या धावफलकेवर 2 गडी बाद झाले आहेत. म्हणजे कालच्या दिवसात जितेंद्र पवार हे नाव सातत्याने गाजलं. विकेट हॅट्रिक घेतली, एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या. त्यानंतर डॉक्टर शाहीश सारखा गोलंदाज आहे, एका ओव्हरमध्ये 5 विकेट ज्याच्या नाबावर पाहायला मिळाल्या. कारण की सानवी 11 संघ इथे कुठल्याही पोझिशनला सामना जिंकण्याची ताकद या संघाकडे आहे आणि त्याच संघाला आपण पाहतोय. कारण की सानवी 11 संघ असा पाहिला होता की या मॅचमध्ये सुपर 4 पर्यंत पोहोचणार नाही आहे, परंतु काय ते अथाट मेहनत जितेंद्र पवार, वैभव शेलार आणि इथे हा संघ टॉप 4 मध्ये पोहोचला आहे. जितेंद्र पवार पुन्हा गोलंदाजी मार्कवर पोहोचला आहे. त्यामुळे फटका फसलाय की काय, त्या ठिकाणी पाहू शकाल. दीपेश दुकटे 1 बाउंड चेंडू स्टॉप केला गेला, फेकी होते, त्यावर 2 धाबा परिपूर्ण होतील आणि या 2 धाब्याच्या बढतीनं संघाची टोटल पाहू शकाल जाऊन पोहोचले 15. जोरदार अपील केले गेले. डॉट बॉल. जितेंद्र पवार विकेट हॅट्रिक करिता 2000 रुपये. नक्कीच मॅन फ्रॉम भिन्नार, विपुल पाटील आणि केवल पाटील यांच्या माध्यमातून यावेळेस ऑन साईडला काय फटका सुचवला गेला आहे. नो मॅन्स लँड, कुठलाही खेळाडू त्या ठिकाणी तैनात नाही आहे. विराट कोहलीची आठवण करून देणारा स्ट्रोक, कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. गुड शॉट बाय रोशन पवार, चौकार. एकोणवीस धावा धावफलकावर. स्लॉक स्वीप इथे फक्त चेंडूला दिशा म्हणून दर्शवली गेली. नॉस्ट्रायकर एंडवर फलंदाज बाद होण्याची नामवंत संधी होती, परंतु या बॉलवर पाहू शकाल डॉट बॉल आलाय. सुजित पवारला आपण पाहतोय, जे धाबा खूप साऱ्या कमी आहेत आणि त्या धाबा रोखण्याकरिता हा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. लोअर फुलटॉस अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल केला गेला. त्या ठिकाणी दीपेश दुकटे काय फिल्डिंग केलंय आणि काय फिल्डिंगचा नजराना सुद्धा पेश केला जातोय. आणखीन एक धाव सिंगल आली आहे आणि एक धाबेच्या बढतीनं संघाची टोटल 20.
शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. येस, म्हणजेच जितेंद्र पवारला प्रश्न पडलाय की 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकणारा बॅटर समोर आहे. म्हणजेच जितेंद्र पवारला सुद्धा कालच्या दिवसामध्ये ठोकल्या गेल्या होत्या. इथे परतफेड केली जाईल की काय, थोडासा जरूर पाहू शकाल. लेग स्टंप मिस करणारा चेंडू हाताला गेला. पंच दर्शवतात व्हाईट बॉल आहे. वाईट स्वरूपात आणखीन एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहू शकाल, जाऊन पोहोचले 21. शेवटचा चेंडू कसा येईल, कारण की पूर्णतः आपण जितेंद्र पवारवर पाहतो ना, प्रेशर आहे. इथे पहा, झेलची संधी, झेल खाली विक्रांत. यस, गुड कॅच. जितेंद्र पवारनं दर्शवलंय की कालचा दिवस हार्दिक दुकटे तुझ्या नावावर असला ना तरी आजचा दिवस जितेंद्र पवार नावानं मात्र चालेल. गुड कॅच. फलंदाज बा वीस मिनिटं झालेत. सामना मात्र सुरू ठेवायचा आहे. प्रेक्षकांना असं वाटलं की कारण की 4 वाजता टिकणार रेडा येणार आहे या मैदानावर. आणि जरूर पाहू शकाल, एक 500 रेड्याचं नाव म्हणून आहे, ज्याने पालघर, ठाणे आणि रायगड ऑन साईडला फटका काय सजवला गेलाय. आणि जरूर पाहू शकाल, आपण पाहू शकाल कृपेश यशवंत वेखंडे मॅन फ्रॉम कुरंजे आणि अमोल रवींद्र शेलार यांच्या माध्यमातून जे स्पर्धेला लागणारे चेंडू उपलब्ध करून दिले ते आदरणीय सन्माननीय अमोल शेलार सरांचं आगमन झालं. वेलकम सर, सुस्वागतम. नक्कीच कुरंजे प्रीमियर लीगमध्ये जरूर आपण पाहू शकाल, कुलंबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आम्ही तुमचं सहर्ष म्हणून स्वागत करतोय. आणि त्यांच्या सोबत मंगेशजी मोरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर, सुस्वागतम. इथे सेन्सिबल क्रिकेट, कारण की समोर वैभव शेलार आहे आणि वैभव शेलारला जर का पाहू शकाल तर अति घाई केली ना तर विशाल ठाकरे संकटाला मात्र जावं लागेल. आणि त्याकरिता इथे विशाल ठाकरे दर्शवतो की एका दुक्का तरी चालेल, परंतु इथे थांबणं गरजेचं आहे. जयेश दुकटे आमच्याशी संपर्क साधायचा आहे. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. ऑन साईडला काय फटका सजवला गेला आहे, बॉलला फक्त टॅप केलं गेलं होतं. विशाल ठाकरे, एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. काही फटकेबाजी केली जात नाहीये. इथे आपण पाहू शकाल आणखीन एक धाव येते. एक धावेच्या बढतीनं संघाची टोटल 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला यावेळेस जोरदार अपील. पूर्णतः प्रेशर पाहायला मिळतो, कारण की जितेंद्र पवार आहे ना, प्रेशरचा सामना तुम्हाला खेळावा लागेल. सहज हार मानणार नाही जितेंद्र पवार. डॉट बॉल आलाय. चेंडू क्रमांक संपले गेले 4. अजूनपर्यंत या षटकातील येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर फक्त आणि फक्त 23 या आकड्यावर पोहोचले, कारण की इथे 52 धावा ठोकायच्या आहेत. हे षटक ना खूप महत्वाचं आहे. सरळ बॅटने चेंडूला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे चेतन. ऑन द कार्पेट डाऊन द ट्रॅक चेंडू मात्र उचलला, फेकी केली, एक सिंगल आले.
इथे रोशन पवार आणि विशाल ठाकरे दर्शवतोय की सिंगल धाबा तरी चालतील, परंतु इथे विकेट गमावायची नाही आहे. 24 धाबात आपल्याबरोबर शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. वैभव शेलार इथे पहा सेन्सिबल, असं वाटतं की मैदानाच्या आतमध्ये टेस्ट चालू आहे की काय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या समाप्ती अखेरीस षटक क्रमांक पाहू शकाल संपलं 3 आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची टोटल आहे 24. देऊयात एक दोन्ही संघाला ड्रिंक्स ब्रेक. ऐकूयात एक मयूर म्युझिकलचं सुंदर सॉन्ग. वेलकम बॅक. बोलूयात पुन्हा ड्रिंक्स ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 जितेंद्र पवार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर वी पॅक्ट डाऊन द हेड. आमच्या ब्लॅक स्क्रीनच्या वर्ण चेंडूला पॉवरफुल अँड सक्सेसफुल रोशन पवारचा बॅटमधून स्ट्रोक षटकार. जितेंद्र पवार वर मात्र चढवला हल्ला पहिल्याच बॉलवर. हल्ला बोल रोशन पवार षटकार. ऑन साईडला जरूर पाहू शकाल चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बाईटच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली. एक धावेच्या बढतीनं संघाची टोटल 31. 31 धावा. वायरमॅन संतोष शिलार यांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर. सुस्वागतम सहर्ष स्वागत. तत्पर जरूर आपण स्वागताकडे बोलतोय. आपण पाहू शकाल 4 दिवस या पूर्ण मॅच करिता लागणारे चेंडू आणि चेंडूची व्यवस्था करून दिली गेली होती कृपेश यशवंत वेखंडे कुंजे, परंतु जरूर ते इथे पोहोचले नाहीये. त्यानंतर अमोल रवींद्र शेलार इथे पोहोचले गेले. त्यांच्या माध्यमातून आलेले चेंडू आणि मी विनंती करतोय की दिनेश सोगले आपण आपल्या शुभॉसचे आदरणीय सन्माननीय अमोल शेलार सरांचं यथोचित मान आणि सन्मान आपण करणार आहोत. माईची भगवी वस्त्री शाल आणि बुके देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र आपण सन्मानित करणार आहोत. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सुद्धा आगमन झालंय आणि त्यांचा सुद्धा यथोचित मान आणि सन्मान आपण पाहू शकाल तर दिनेश सोगले यांच्या माध्यमातून केलं जात आहे.
त्यांचं या कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. वलियत मॅचच्या दिशेने संघाची टोटल इथे पाहू शकाल आतापर्यंत 39 हा आकडा आपल्यावर पाहायला मिळतोय. रोशन पवार काय बॅटिंग करत होता, त्यानंतर रोशन पवारला मात्र बाद करण्यात यश आलंय. पहिल्या बॉलवर षटकाराला जितेंद्र पवार, त्यानंतर व्हाईट बॉल, एक डॉट, एक धाव, त्यानंतर पुन्हा एक धाव, त्यानंतर षटकार आणि विकेट, असे 5 बॉल. इथे शेवटचा चेंडू पाहायला मिळेल आणि शेवटच्या बॉलवर आपण पाहू शकाल नेक्स्ट बॅटर मंदार आलाय. ऑन साइडला काय फटका सजवला गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि याही वेळेस पाहू शकाल चेतन काही झेल पकडला जातोय. फलंदाज बाद गॉन. इथे षटक क्रमांक आपण पाहिलं तर संपले गेले 4. मंदार बाद झालाय. नेक्स्ट बॅटर रुपेश. बारा चेंडू आणि 13 धावा विजयाकरिता हव्या आहेत. 39 धावा धावलकावर आपण आतापर्यंत पाहिल्या. 12 चेंडू, जरूर मुख्य मंचावर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय मंगेशजी मोरे साहेब या कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग करिता 1000 रुपयाची नक्कीच पाहू शकाल आर्थिक मदत म्हणून ज्यांच्या माध्यमातून देणगी स्वरूपात आलेले आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. यावेळेस चेंडू पाठवला गेला सीमारेषा पार बॉर्डर लाईनच्या बाहेर, कारण की 4 षटक समाप्त झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये साईश गोलंदाजी मार करला आहे आणि साईशच्या पहिल्याच बॉलचा चांगला समाचार बाय विशाल ठाकरे. ग्रेट बॅटिंग. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये विशाल ठाकरे आहे ना तर मॅच विन करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे, कारण की इथे पाहू शकाल 11 चेंडू 9 धावा. ऑन साइडला याही वेळेस निरंजन करेल तर काय करेल, बॅटची टॉप एज आहे. आउटफील्ड फॉर चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. ग्रेट बॅटिंग, गुड शॉट. हे 6 चेंडू आपण पाहू शकाल साईश याच्या माध्यमातून पाहू शकाल डॉट सुरुवात हाताला गेला आहे. जर का साईश आपण पाहू शकाल डॉट बॉल आले ना तर सामना शेवटच्या सिच्युएशन पर्यंत जाईल. नऊ चेंडू आणि 5 धावा विजयाकरिता हव्या आहेत. ऑन साइडला यावेळेस चेंडूला हलक्या हाताने टॅप केलं गेलं आहे. त्या ठिकाणी आपण डीबी एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षकाला पाहतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू फरार सीमारेषा पार. चौकार, नशिबाचा चौकार. जरूर आपण पाहू शकाल एका धावेची गरज, कारण की विशाल ठाकरे, मी म्हटलो तो विशाल ठाकरे आहे ना तर मॅच विन करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. यस, स्टाइलिश प्लेयर. इथे पाहू शकाल मॅच विन आणि नक्कीच पाहू शकाल DK 11 संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केले. कॉंग्रॅच्युलेशन. दिवा डीजेला संधी.